नमस्कार, मी सौ किशोरी सुधाकर फुके, फळेभाज्या संस्करण, ITIA गर्ल्स अकोला. मी आज तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्स जे साखरेचं पाक साखरेची घनता मोजायसाठी किंवा मिठाच्या द्रावणातील मिठाचं प्रमाण मोजण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्या इन्स्ट्रुमेंटची माहिती देत आहे. आता हे आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट्स लागतात ते दोन इन्स्ट्रुमेंट्स आहे. एक आहे रिफ्रॅक्टोमीटर आणि दुसरं आहे हायड्रोमीटर. तर आपल्याला एखाद्या फळाच्या गरातील किंवा रसातील एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण समजा मोजायचं असेल तर आपल्याला या उपकरणाची गरज लागणार, रिफ्रॅक्टोमीटरची गरज लागणार. आता समजा तुम्ही बोर आहे, बोर समजा तुम्ही कॅन केले असेल साखरेच्या पाकामध्ये आणि साखरेच्या पाकामध्ये कॅन केल्यानंतर त्याच्यातला जो साखरेचा पाक आहे त्या पाकामधली साखरेची घनता किती आहे हे मोजायसाठी तुम्हाला मग रिफ्रॅक्टोमीटर लागणार. तर रिफ्रॅक्टोमीटरमध्ये काय केलं जातं की ह्याच्या जे हे असतं प्रिझम असतं त्याच्यावर ते एक साखरेचा पाकाचा थेंब ठेवला जातो. त्याच्यानंतर ते बंद केलं जातं. त्याच्यानंतर आयपीसमधून म्हणजे दुर्बिणीसारखं बघितलं जातं त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आणि मग तुम्हाला आतमध्ये एक स्केल दिसणार आणि त्या स्केलवर मग एक अशी रेष येणार आणि त्या रेष आल्यावर तुम्हाला कळतं की त्या पाकात जी साखर आहे त्याची घनता किती आहे आणि मग ते रीडिंग तुम्हाला नोट डाऊन करायचं असतं. तसंच काही तुम्हाला भाज्या वगैरे टिकवायच्या असेल आणि त्या भाज्या टिकवायसाठी तुम्हाला मिठाच्या द्रावणाचा उपयोग करावा लागतो. आता समजा तुम्हाला कॅन केलेले समजा आंब्याच्या फोडी असतील किंवा काही आवळ्याच्या फोडी असतील, ह्या मिठाच्या द्रावणात कॅन केलेले साठवलेले असतात किंवा आमसूल असू शकते. यामध्ये मिठाचं प्रमाण असतं. तर हे मिठाचं प्रमाण मोजायसाठी मग तुम्हाला जे उपकरणाची आवश्यकता असते ते हायड्रोमीटर आहे. तर आता हे हायड्रोमीटर काय केलं जातं की मिठाच्या द्रावणात हे बुडवलं जातं आणि मग हे थर्मामीटरसारखंच असतं दिसायला. याच्यावर एक रीडिंग येतं आणि ते मग नोट डाऊन केलं जातं, रीडिंग नोट डाऊन केलं जातं. तर अशा रीतीने या दोन उपकरणाचा उपयोग केला जातो. एक आहे साखरेचं द्रावण मोजायसाठी रिफ्रॅक्टोमीटर आणि मिठाचं द्रावण मोजायसाठी हायड्रोमीटर. साखरेच्या द्रावणातली साखरेची घनता किती आहे हे मोजण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटर आणि मिठाच्या द्रावणातील मिठाचं प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी हायड्रोमीटर. तर अशाद्वारे मग ते मोजल्या जातं आणि मग ते आपल्याला कॅनिंगसाठी जेवढंही आपल्याला त्या साखरेची घनता हवी असेल तेवढी आहे की नाही हे रिफ्रॅक्टोमीटरद्वारे आपल्याला कळतं की साखरेची घनता एवढी आहे म्हणजे आतला पदार्थ चांगल्या रीतीने टिकू शकतो किंवा मिठाची द्रावणातली मिठाची घनता एवढी आहे हे आपल्याला हायड्रोमीटरने कळतं आणि त्याच्यामुळे पदार्थ चांगल्या रीतीने टिकू शकतो याची आपल्याला गॅरंटी असते. तर हे साखरेचं द्रावण आणि मिठाचं द्रावण याच्यामधली जी साखरेची घनता आणि मिठाची घनता मोजण्याचे जे उपकरण आहे ते आहे रिफ्रॅक्टोमीटर आणि हायड्रोमीटर. याच्यावर तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतात की साखरेचं द्रावण मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात आणि मिठाचं द्रावणामधले मिठाचं प्रमाण मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात. आता कोणत्याही फळाचं जेव्हा तुम्हाला कॅनिंग करायचं असतं तेव्हा ते फळ तुम्ही निवडताना असं मॅच्युअर झालेलं फळ निवडता म्हणजे परिपक्व फळ निवडता आणि मग त्या फळावर प्रक्रिया केल्यानंतर मग ते फळ जेव्हा तुम्ही कॅनमध्ये भरता त्या कॅनमध्ये मग समजा तुम्हाला मिठाचं द्रावण टाकायचं असेल तर मिठाचं पाण्याचं द्रावण तयार करून जेवढी घनता पाहिजे मिठाची तेवढी घनता आहे की नाही ते मोजल्यानंतर मग ते द्रावण कॅनमध्ये टाकलं जातं आणि मग कॅनला पॅक केलं जातं. असंच तुम्हाला जर एखादं फळ प्रिझर्व करायचं असेल साखरेच्या पाकामध्ये तर मग साखरेचं पाक तयार केला जातो आणि साखरेच्या पाकामध्ये तेवढी साखरेची घनता आहे की नाही हे मोजलं जातं आणि त्याच्यानंतर तो पाक कॅनमध्ये टाकला जातो आणि कॅनमध्ये तो पाक टाकल्यामुळे योग्य प्रमाणात त्याची घनता असल्यामुळे पदार्थ कॅन होतो किंवा पदार्थ टिकतो. आता साखरेचा पाक करताना नेहमी लक्षात ठेवायचं की साखर ही नेहमी
दाणेदार असायला हवी, पांढरी असायला हवी, स्वच्छ असायला हवी आणि त्याच्यानंतर साखर मोजून घ्यायची असते आणि त्याच्यानंतर त्याचा पाक तयार करायचा असते आणि पाक तयार केल्यानंतर त्याचा पाकाचा एक थेंब घेऊन मग त्याची आपल्याला त्यामधली साखरेची घनता मोजायची असते. तर हे जे रिफ्रॅक्टोमीटरवर तुम्ही जेव्हा हे एक थेंब ठेवता तेव्हा ते रिफ्रॅक्टोमीटरची जी स्केल असते ती 0 डिग्री ब्रिक्सवर पहिले सेट करून घ्यायची असते आणि मग तुम्ही थेंब ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही रीडिंग घेता तेव्हा तुम्हाला ती स्केलचं 0वरून वरती गेलेलं दिसेल माप आणि ते नोटिंग करून घ्यायचं असतं. तुम्हाला ते माप नोटिंग करून घ्यायचं असतं. अशा रीतीने याचा रिफ्रॅक्टोमीटरचा उपयोग केला जातो. आता 1 डिग्री ब्रिक्स म्हणजे 1% शुगर असं सूत्र आहे. म्हणजे समजा 1 डिग्री तुम्हाला दिसलं त्या स्केलवर रिफ्रॅक्टोमीटरच्या तर समजायचं की 1% साखर 1 लिटर साखरेच्या पाकामध्ये 1% साखर आहे. म्हणजे असं रीडिंग घेतलं जातं. तर 1 डिग्री ब्रिक्स इज इक्वल टू 1% शुगर हे सूत्र लक्षात ठेवायचं आणि अशाप्रमाणे मग आपण आपला म्हणजे नोटिंग करायचं असतं की साखरेची घनता किती आहे आणि अशा रीतीने या उपकरणाचा उपयोग करून मग पदार्थ कॅन करताना मग पदार्थाचं अशा रीतीने हे केलं जातं म्हणजे कॅनिंग केलं जातं. पर्सेंटेज अशा रीतीने मोजलं जातं साखरेचं, मिठाचं आणि त्यानंतर